मित्रांनो नमस्कार. माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक खूप मोठं आणि व्यापक आंदोलन उभं केलं होतं. आपण सगळ्यांनी ते पाहिलं आहे आणि त्या आंदोलनाला अनेक चळवळीतल्या नेत्यांनी पाठिंबा दिला. महादेव जानकर तिथं पोहोचले, जरांगे पाटील तिथं पोहोचले, राजू शेट्टी तिथं पोहोचले. म्हणजे अनेक जे चळवळीत काम करणारी लोकं आहेत, आंदोलन करणारी लोकं आहेत, त्या सगळ्यांनीच जवळपास बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्या सगळ्या जो तुम्ही दबाव निर्माण केला होता त्या सगळ्या दबाव निर्मितीच्या नंतर काल त्यांची मुख्यमंत्र्यांच्या सोबत मुंबईला भेट झाली आणि त्यानंतर जी घोषणा झाली त्यानंतर हा खराच प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना पडतोय की एवढं सगळं करून पदरात पडलं काय. तर तारीख, सनी देओल एका चित्रपटामध्ये म्हणतो बघा की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ह्याच्याशिवाय काय भेटलं आहे मला आत्तापर्यंत कोर्टाकडनं. तसं काल सरकारने एक तारीख घोषित केली आणि ती तारीख घेऊन बच्चू कडू घरी आले आणि त्यांनी परत येताना त्या निर्णयाचं त्यांच्या परीने समर्थन केलं. परंतु त्यांच्या समर्थनाशी महाराष्ट्र सहमत नाही आहे हे पण त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. कारण अपेक्षा ही होती की एवढं मोठं आंदोलन, एवढं सगळ्या आंदोलनकारी नेत्यांचं पाठिंबा, त्यांचं पाठबळ आणि एवढ्या जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग, म्हणजे हायवेज जाम झाले होते, रस्ते बंद झाले होते, एवढा मोठा दबाव सरकारवरती आल्याच्या नंतर ताबडतोबीनं पदरामध्ये काहीतरी पडायला हवं होतं आणि ताबडतोबीनं कर्जमाफीची घोषणा व्हायला हवी होती. तर ती न होता पदरात काय पडलं तर तारीख. आता हे कुणालाच मान्य नाही. काल मनोज जरांगे पाटील यांनी तर उघडपणाने त्याच्यावरती टीका केली की आज जर मला उपचाराची आवश्यकता आहे, मी पेशंट आहे, मला आज उपचाराची आवश्यकता आहे, तर तुम्ही जर मला पुढची तारीख देत असाल तर त्या तारखेपर्यंत मी मरून जाईल, जगेल कसा. तशीच काहीशी अवस्था ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आहे. यावर्षी महाराष्ट्रातला शेतकरी ओल्या दुष्काळाला सामोरं जातोय, अतिवृष्टीला सामोरं जातोय, आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला ही अपेक्षा होती की या आंदोलनाच्या रूपाने ताबडतोबीने जर कर्जमाफी आपल्या पदरात पडली तर जुनं कर्ज नील होईल आणि आपण बँकांना नवीन कर्ज मागू शकू. अशा पद्धतीचं एक सकारात्मक पाऊल या कर्जमाफीच्या रूपाने उचललं गेलं असतं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं मध्ये एक असंही वक्तव्य आलं होतं की कर्जमाफीचा फायदा बँकांना होतो, शेतकऱ्यांना होत नाही. हे देवेंद्र फडणवीसच बोलू शकतात, कारण त्यांना शेती काय आहे हेच माहीत नाही. एक गप्पेबाज अडाणी मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटल्यामुळे आता मला सांगा, बँकांना फायदा होतो हे तुम्हाला सकृतदर्शनी दिसतं की बँकेच्या खात्यावरचं कर्ज नील होतं आणि त्यांच्या बँकेकडे पैसे येतात, पण त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या सुद्धा डोक्यावरचं ओझं कमी होतं ना. त्याचं पण कर्ज नील होतं आणि तो नवीन कर्ज मागायला त्याची पात्रता तयार होते. हे पण देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यायला पाहिजे. पण ते समजायला त्यांना शेतीचं ज्ञान पण असलं पाहिजे. त्यांना फक्त अदानी, अंबानी आणि तत्सम उद्योगपत्यांचंच कर्ज माफ करणं, त्यांची बँकांच्या माध्यमातून सोय करून देणं, त्यांना जमिनी उपलब्ध करून देणं, सरकारच्या गोरगरिबाच्या जमिनी, फॉरेस्टच्या जमिनी त्यांच्या घशात घालणं, हे एवढंच देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. त्यामुळे हे जे शेतकऱ्याच्या संदर्भातले बारकावे आहेत की तुम्ही जर कर्जमाफी केली, तो जर पैसा बँकेत जमा झाला तर शेतकरी हा नवीन कर्ज घ्यायला पात्र होतो, एवढी साधी गोष्ट त्यांना कळायला हवी. पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा एक मुख्यमंत्री विराजमान आहे की ज्याला या चांगल्या, लहान, साध्या गोष्टी पण महत्त्वपूर्ण गोष्टी या लक्षात येत नाहीत आणि मग काहीही ते वक्तव्य करतात. तर तशीच परिस्थिती आत्ताही शेतकऱ्यांची आहे की जर ताबडतोबीनं आम्हाला कर्जमाफी मिळाली असती तर आम्हाला नवीन कर्ज मागण्याच्यासाठी आमची पात्रता तयार झाली असती. ठीक आहे, तर बँकांचे नियम वगैरे धरून मला जर पूर्वी 4 लाखाचं कर्ज मिळालं असेल तर त्याच्यामध्ये कमी जास्त का असेना पण काही ना काहीतरी कर्ज मला मिळालंच असतं. परंतु ह्याची तारीख आता त्यांनी जून महिन्याची टाकली आहे. म्हणजे आता बघा, आत्ता शेतकऱ्याला पैशाची आवश्यकता आहे. आता तर त्याला काही हाताला पैसे मिळतच नाही आहेत. सरकार म्हणालं होतं की दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्याला ओला दुष्काळाचे जे काही नुकसान भरपाई आहे, अनुदान आहे, त्याचे पैसे मिळतील. आता अकोला जिल्ह्यातले आकडे येतात की कुणाला 3 रुपये आलेत, कुणाला 5 रुपये आलेत, कुणाला 8 रुपये आलेत आणि तशा पद्धतीच्या रकमांचे चेक पण त्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून दिले. तर ही परिस्थिती आहे की तुम्ही या ओल्या दुष्काळामध्ये, या अतिवृष्टीमध्ये भरीव तर शेतकऱ्याला काही दिलंच नाही. त्यालाही 3 हेक्टरची तुम्ही मर्यादा घातली, रकमाही पोहोचल्या नाहीत.
ते तर तुम्ही केलंच नाही. परंतु तुम्ही आत्ता जर कर्जमाफी केली असती तर शेतकरी कमीत कमी नवीन कर्ज मिळवण्याच्यासाठी पात्र तरी झाला असता आणि त्याला ताबडतोबीनं आत्ता जरी फायदा झाला नसता तर ज्यावेळेस तो जूनला मिरगाची पेरणी करणार आहे, जी की आपल्याकडे मुख्य पेरणी असते, कोरडवाहू शेतकरी असो, बागायतदार असो, बारमाही बागायतदार असो, हंगामी बागायतदार असो, त्या सगळ्यांना तर जूनला पेरणी करावीच लागते. रब्बीची पेरणी करणारा शेतकरी कमी प्रमाणात असू शकतो, परंतु खरीपाची पेरणी करणारा शेतकरी हा सरसकट असतो. तर त्यावेळेस त्याला कमीत कमी ही कर्जमाफीचा फायदा मिळवून बँकांच्याकडनं नवीन पतपुरवठा त्याला उपलब्ध झाला असता. परंतु आता हे कर्जमाफी करणार जूनमध्ये, त्याच्यानंतर शेतकरी कधी बँकांना कर्ज मागणार किंवा त्याला बँकांकडनं पतपुरवठा कधी होणार? खरीपाच्या किंवा मिरगाच्या पेरणीला जे पैशाची उपलब्धता शेतकऱ्याकडे पाहिजे ती होणारच नाही, ती पुढे रब्बीपर्यंत लांबली जाईल, अशी ही शक्यता आहे. त्याच्यामुळे हे वेळापत्रक अतिशय चुकीचं आहे. ताबडतोबीनं ती कर्जमाफी तुम्हाला काय कधी ना कधी तर द्यायचंच आहे. जूनमध्ये काय आणि आत्ता काय कधीही ते मिळू शकतं. बच्चू कडू जे हे बिनडोक समर्थन करतायत की त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी कर्जमाफी जूनमध्ये मिळाली त्याला शेतकऱ्याला जास्त फायदा होईल, कारण तोपर्यंत शेतकऱ्याची जी कर्जाची रक्कम आहे ती वाढत जाईल, जास्तीची होईल, अजून नवीन शेतकरी कर्ज घेऊ शकतील आणि त्याच्यामुळे त्यांना जास्तीचा लाभ होईल. हे काही मला पटत नाही. आता म्हणजे काय तुम्हाला अप्रत्यक्षपणे शेतकऱ्याला हे सांगायचं आहे का की घ्यायचं तेवढं कर्ज आता घेऊन टाका, नाहीतरी तुमची जूनला माफी होणार आहे? असं कुठं होत असतं का लहान लेकरासारखं? आणि मार्च एंड जो 31 मार्च असतो, मार्च एंडला सगळ्या बँका सगळ्या कर्जदाराच्या मागे तकादा लावतात की तुम्ही तुमचं कर्ज नील करा, व्याज तरी भरा. म्हणजे हे तकादा सगळ्या कर्जदाराच्या मागे, मग तो व्यापारी कर्जदार असो, तो शेतकरी कर्जदार असो, कुठलाही कर्जदार असो, 31 मार्च म्हणजे मार्च एंडिंगला जुनं कर्ज हे तुम्ही रेग्युलराईज करून घ्या, सुरळीत करून घ्या, याच्यासाठी बँका तकादा लावतात. नाही भरलं तर तुम्हाला डिफॉल्टरमध्ये टाकतात. ही साधी प्रोसेस आहे. म्हणजे आता हे 31 मार्चला जे शेतकऱ्याच्या मागं बँका लागणार आहेत त्याची गॅरंटी फडणवीस घेणार आहेत का बच्चू कडू घेणार आहेत? याचं सुद्धा उत्तर ह्या लोकांनी दिलं पाहिजे. म्हणजे मार्च एंडला तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे भरून घेणार आणि मग जूनला म्हणणार आम्ही कर्जमाफी केली. म्हणजे आत्ता ज्या रकमेची कर्जमाफी होऊ शकते, आत्ता ज्या रकमेचा आणि जेवढ्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो, तो लाभ जर मार्च एंडला बँकांनी शेतकऱ्याचे पैसे भरून घेतले तर तो लाभ कमीच होणार आहे. जूनमध्ये रक्कमी कमी होणार आहे आणि त्यातले लाभार्थी शेतकरी कमी होणार आहेत. आत्ता जर दिलं गेलं असतं तर भरभरून मिळालं असतं, कारण आता सगळी पिकं पाण्यात गेलेली आहेत, अतिवृष्टीमध्ये गेलेली आहेत, शेतकऱ्याकडे पैसे नाही आहेत. त्यामुळे तो आत्ता काहीही जरी झालं तर पैसे भरू शकणार नाही. हे सरकार काय चाबरेपणा करतं? रब्बीची शेती शेतकरी करेल, त्याच्याकडे काहीतरी मार्चपर्यंत पैसा येईल. ऊसाचे पैसे शेतकऱ्याकडं मार्चपर्यंत येतात, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यातनं जास्तीत जास्त कर्जफेड होऊ शकते आणि मग जे काही थोडे बहुत शेतकरी उरतील त्यालाच फक्त आपल्याला जूनमध्ये काहीतरी त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे. असा हा हुशारीचा आणि चाबरेपणाचा आणि लबाडीचा हा निर्णय आहे आणि याला बच्चू कडूसारखे लोक हो म्हणतात. आता तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, मला तर काही कल्पना नाही, पण सेटलमेंट बाज, तडजोड बाज अशी बच्चू कडूंची प्रतिमा पण आहे. बच्चू कडूंच्या 2 प्रतिमा आहेत, एक अशी आहे, एक तशी आहे. म्हणजे जसा अण्णा हजारेंची एक प्रतिमा आहे, एक अशी आहे. काही लोक कसं आहे माहिती का, सार्वजनिक जीवनामध्ये सोंग घेऊन जगतात. तसं कधी कधी असं वाटतं वाचल्यानंतर, अशा पद्धतीच्या निर्णयाचं जेव्हा बच्चू कडू समर्थन करतात तेव्हा असं वाटतं की ते बहुतेक साधेपणाचं सोंग घेऊन आयुष्य जगतात आणि त्या मागणं जे काही लाभ आपल्या पदरात पाडून घ्यायचे असतात त्या पद्धतीचे लाभ ते पदरात पाडून घेतात असं याच्यामध्ये दिसतंय तरी. आणि कुणीही याचा विरोध किंवा समर्थन करण्याची म्हणजे ह्यांनी विरोध केला, त्यांनी समर्थन केलं किंवा जे काही आहे त्याच्यापेक्षा सारासार विचार आपण आपलं डोकं जरी लावलं या सगळ्या प्रकरणामध्ये तरी आपल्या लक्षात येतं की आत्ताचीच केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची जास्त फायद्याची होती. जूनमध्ये जो काही निर्णय होणार आहे, मला अजूनही शंका आहे की ती कर्जमाफी जूनमध्ये होईल किंवा नाही होईल, पण झाली जरी आपण असं गृहीत धरलं तर जूनमध्ये जी कर्जमाफी होणार आहे तिचा लाभ हा कमीत कमी शेतकऱ्याला कमी रकमेचा होऊ शकतो. हे कुणालाही कळतं सामान्य माणसाला. म्हणजे मीच काय खूप शहाणा आहे आणि तुम्हाला काहीतरी शिकवतो अशातला भाग नाही. तुम्ही थोडं सारासार विचार केला की मार्च एंडपर्यंत जे कर्जाची रकमा बँका भरून घ्यायला शेतकऱ्याला लावणार आहे ते जास्तीत जास्त भरून होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना रबीचे पैसे त्याच्याकडे येणार आहेत ते येणार आहेत. ऊस सगळा
जाणार आहे, त्याचे रक्कम जमा होणार आहेत बँकेमध्ये. म्हणजे नंतर उरतंय काय शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला, याचा सुद्धा कुठंतरी विचार आपण केला पाहिजे. आणि मुळात आज शेतकऱ्याला पैशांची गरज असताना तुम्ही त्याला जूनपर्यंत टंगवताय आणि जूनच्या सुद्धा खरीपाच्या आणि मृगाच्या पेरणीला त्याला पतपुरवठा होणार नाही आहे. ती सुद्धा रक्कम त्याची तशीच राहणार आहे, तो नवीन कर्जाला पात्र होणार नाही आहे. मग ह्याचा लाभ फक्त सरकारला आणि बच्चू कडूंनाच होताना दिसतोय मला. आणि वरून लोक गुणगान गातात की देवेंद्र फडणवीस कसं काय करतात म्हणून. तोंडाला पानं पुसणारा हा निर्णय, एखाद्या गोष्टीला पोस्टपोन करणारा, प्रलंबित करणारा असा हा निर्णय, आणि याचं कौतुक आणि याचं समर्थन करण्यासारखं आहे काय, मला तर हेच कळत नाही. आणि मुळात जेव्हा आंदोलनकारी, तो कुठलाही असो, इतिहास आहे, जेव्हा आंदोलन स्थळावरून उठून मंत्रालयापर्यंत जातो ना, तिथंच विषय संपलेले असतात. एक मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे की ते म्हणाले मी जागेवरून उठणारच नाही, तुम्हाला जे द्यायचं आहे, जे बोलायचं आहे ते इथे येऊन बोला, इन कॅमेरा बोला, सगळ्यांच्या समोर बोला. ही आठ त्यांनी घातली म्हणून त्यांचं आंदोलन यशस्वी झालं. तर आत्तापर्यंत जे मराठा क्रांती मोर्चे निघाले होते 58 नंतर जो मुंबईत मोर्चा गेला होता, त्याचंसुद्धा तुम्ही पहा. त्या लोकांना मंत्रालयात किंवा मुख्यमंत्र्याकडे आमंत्रित केलं जातं, हे लोक उठून जातात आणि तिथं सेटलमेंट होते. हा इतिहास आहे. एक मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्याला अपवाद आहे, जे आपल्या अनुभवात आलेलं आहे की ते आंदोलन स्थळावरून उठलेच नाही, जे बोलायचे ते इथे येऊन बोला म्हणून त्यांनी सांगितलं होतं. असंच जर बच्चू कडूंनीही केलं असतं तर कदाचित आपल्याला आत्ताच कर्जमाफी मिळाली असती. परंतु ते उठून जे मंत्रालयात गेले आंदोलन स्थळावरून, तिथंच बऱ्यापैकी विषय संपला होता असं मला वाटतं. कारण आत्तापर्यंतचा इतिहास हे आपल्याला तेच सांगतो आहे. मला अपेक्षा आहे की या सगळ्या विषयातनं टीका टिप्पणी करायचा विषय नाही आहे. ना बच्चू कडूवर टीका करण्यात रस आहे मला, ना देवेंद्र फडणवीसवरती टीका करण्यात रस आहे. मला सत्य मांडण्यामध्ये रस आहे. मला ही तळमळ आहे की शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, त्याच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. अहो, तुम्ही जे त्याच्या पदरात टाकणार आहात त्यातनंही गळणार आहे, इतका त्या शेतकऱ्याचा पदर फाटलेला आहे. त्याच्यामुळे त्याला काही ना काहीतरी मिळालं पाहिजे, या तळमळीने मी तुम्हाला बोलतो आहे किंवा तुमच्यापुढं माझा हा विषय मांडतो आहे. त्यामुळे मला कुणाबद्दलही टीका टिप्पणी करण्यात रस नाही. माझं म्हणणं हे आहे की जे करून शेतकऱ्याचा जास्तीत जास्त रकमेचा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा लाभ झाला असता, तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. जेव्हा गरज आहे तेव्हाच त्याला ते मिळायला हवं. आज त्याला गरज आहे तर ते आज त्याला मिळायला हवं होतं. जून महिन्यातलं कोण बघितलंय, अशी परिस्थिती आहे. कल किसने देखा आहे. तुम्ही जून महिन्यापर्यंत देता का अजून काहीतरी कारणं काढता, वेळ मारून नेता, हे आता ईश्वर जाणो, नाही का. कारण राजकारण्याच्या नियतीवरती विश्वास ठेवणं हे खूप अवघड आहे. ईश्वराची जी नियती आहे तिच्यावरती एकदा विश्वास आपण ठेवू शकतो, परंतु राजकारण्याची जी नियत आहे तिच्यावरती विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. आणि बच्चू कडू काय आणि देवेंद्र फडणवीस काय, हे सगळेच राजकारणी आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.